Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील येत्या शनिवारपासून उपोषणावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलंय. पण यावेळी मंडपात नाही तर भर उन्हात उपोषणाला बसणार असा आक्रमक पवित्रा जरांगेंनी घेतलाय. तर उद्या सरकारकडून विखे पाटील आणि प्रसाद लाड जरांगेंशी चर्चा करणार आहेत. पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट. 30 मेचं जे आपलं आंदोलन आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे. घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला. शनिवारपासून कडक उपोषण करण्यावर जरांगे पाटील ठाम आहेत. आणि यावेळेचं उपोषण हे उन्हातच होणार असून पाणीही घेणार नाही आणि पंखाही वापरणार नाही असा पवित्रा जरांगेंनी घेतलाय. गेल्याच आठवड्यात प्रसाद लाड यांनी जरांगेंची भेट घेतली आणि आपल्या मागण्याही मांडल्या. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र द्या. सातारा, कोल्हापूर, औंध संस्थांचा GR काढा, ज्यावरून जात प्रमाणपत्रांचं वाटप करा. वाटप केलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांचं जात पडताळणी प्रमाणपत्र द्या. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मराठा उपसमिती बरखास्त करा. मराठा आणि कुणबी मंत्रालय वेगळं करा. ही नवीन मागणी जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे केली होती. "28 तारखेपर्यंत निर्णय घ्या असं जरांगे म्हणाले होते. पण मागण्यांवर तोडगा न निघाल्यानं उष्माघातामुळे जीव गेला तर फडणवीस जबाबदार असतील असा इशाराच जरांगेंनी दिलाय. 30 मेचं जे आपलं आंदोलन आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला. मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे. उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला. कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाही आहे, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झाला आहे. जरांगेंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे अपेक्षित उत्तर जरांगेंना उद्या मिळेल असं प्रसाद लाड म्हणालेत. विखेंसोबतच प्रसाद लाड जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेणार आहेत. सारखे उपोषणं करून सुद्धा माझ्या जीवाला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे प्रचंड. एकदा कुठंच ते तुकडा पडू दे. सरकारचा तुकडा पडेल नाही तर माझ्या जीवाचा तरी पडेल. या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे की आपण किती दिवस आता हे असं करत राहायचं. सरकारनं किती दिवस शब्द द्यायचे आणि आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा. हे सलग आता 3 वर्ष झाले हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळं ही जी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मी कठोर आंदोलनाची भूमिका घेणार आहे. तर हे मे महिन्याच्या या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण होणार आहे. जे अपेक्षित उत्तर आहे ते जरांगे पाटील साहेबांना मिळेल. येणाऱ्या 29 तारखेला माननीय विखे पाटील साहेबांबरोबर मी अंतरवाली सराटीला जाऊन माननीय जरांगे पाटील मनोजदादांची भेट घेणार आहे आणि त्यांच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करून हे आंदोलन ते मागे घेतील अशी अपेक्षा घेऊनच मी प्रवास करणार आहे. आंदोलन रील स्टार आणि पॉलिटिकल इन्फ्लुएंसर जरांगे 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 नया नहीं, खिलाड़ी पुराना है लेकिन आज उसका रील नया है. जेव्हा राजकारणी थोडासा डाऊनफॉलला असतात आणि त्यांना वाटतंय की थोडं स्वतःला उजळून घ्यावं तर चलो जरांगे के उन्हात बसतो मरतो आणि उन्हात बसतो मरतो बाजावर बसतो छातीत धडकी घेऊन बसतो. आता मरतो. अरे कशासाठी मरतो. हैदराबादच्या गॅझेटवरून मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसींचं जात प्रमाणपत्र द्या अशी जरांगेंची मागणी आहे. हैदराबादच्या गॅझेटमध्ये ज्या मराठ्यांची कुणबी नोंद आहे त्यांना जात प्रमाणपत्रांचं वितरण झालंय. मराठ्यांची कुणबी नोंद नसेल तर जात प्रमाणपत्र मिळत नाहीये आणि कोणत्याही जातीच्या प्रमाणपत्रासाठी हा नियमच आहे. पण जरांगेंचं म्हणणं आहे की गॅझेटवरून मराठवाड्यातल्या सर्वच मराठ्यांना जात प्रमाणपत्र द्या आणि 30 तारखेपासून आंदोलनाचा उद्देश हा विशेषतः साताऱ्यासह इतर संस्थांच्या गॅझेट संदर्भातल्या GRचा आहे. यांच्या क्षमता नाही गोरगरिबांचे प्रश्न सोडवायची. जे सोडतात
ते मराठ्याकडे गेले नाही पाहिजे म्हणून त्या मंत्र्यांना टार्गेट केलं जातं. अजितदादा शिंदे साहेबाचे मंत्री टार्गेट का? ते गरिबाच्या समस्या जाणून घ्यायला येते म्हणून. तुम्हाला यायचं नाही, तुम्ही टाळ्या वाजणारे असल्यासारखे बंगल्याच्या आत बसता. ते लोकात येतात. मराठ्यांकडे कोणता मंत्री गेला नाही पाहिजे, नसता त्याला टार्गेट करा. जरांगे पाटलांच्या संपर्कात आहे आणि या सगळ्या विषयामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय सकारात्मक आहे. 2 दिवसापूर्वी सातत्यानंच मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. माझे सहकारी प्रसाद लाड माझ्या समेत आहेत. मी आता उद्या त्यांना जाऊन भेटणार आहे जरांगे पाटलांना आणि आम्ही आता मागच्या 2-3 दिवसात काय कार्यवाही केली त्याची कल्पना त्यांना देणार आहे. मुख्यमंत्री सकारात्मक आहेत असं विखेही म्हणतात, तर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगेंच्या मागण्यांना विरोध केलाय. अंतरवली बाबाच्या उपोषणाला हार्दिक शुभेच्छा. 8 वेळा उपोषण झालंय, आता 9व्या वेळा उपोषण होऊ घातलंय. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही गॅजेट लागू करताय आणि त्यांना सरळ सरळ दाखले काढून देताय ॲज पर कॉन्स्टिट्यूशन. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं 750 पानाचे जजमेंट आहे की मराठा कम्युनिटी इज रुरल कम्युनिटी डॉमिनेटिंग कास्ट ऑफ महाराष्ट्र. 350-650 पानाच्या जजमेंटमध्ये तुम्ही कुणब्याचा सुतावरनं स्वर्ग गाठायला चाललाय. हैदराबाद गॅझेटमधून अशी आशा वाटली होती विशेषतः मराठवाड्याला की याच्यातून मोठ्या प्रमाणावर जे गोरगरीब कुणब्यांचे मुलं आहेत, शेतकऱ्यांचे मुलं आहेत, यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल. परंतु अजून त्याचं प्रमाण अति अल्प आहे आणि सातारा गॅझेटचा तर कुठं संबंधच अजून आला नाही. त्यामुळे आंदोलन मनोजदादा जरांगे करणार असेल तर मला असं वाटतं आंदोलन चुकीचं नाही. गेल्या वर्षी मुंबईत जरांगेंनी उपोषण केलं होतं, त्यामुळे हैदराबाद गॅझेटचा GR सरकारनं काढला. आता शनिवारपासून सुरू होणाऱ्या उपोषणाच्या आधीच सरकारनं तोडगा काढला आहे का, हे उद्याच विखे पाटील आणि जरांगे पाटील यांच्या भेटीत स्पष्ट होईल. अंतरवाली सराटीहून रामनाथ ढाकणेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.